जनतेचा अधिकार नावात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। कागल येथे तहसील कार्यालयात लाच घेताना महिला कारकून जाळ्यात। 60,000 पैकी 30,000 रुपयाची लाच स्वीकारताना कागल तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती अश्विनी अतुल कारंडे राहणार लक्ष्मीनगर कोल्हापूर यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकातील अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले। कारंडे यांनी 60,000 रुपयाची लाचेची मागणी केली होती। या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी की यातील तक्रारदार एक गौण खनिज खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात। त्याने भाडे करारावर कागल तालुक्यातील जमीन घेतली आहे। ही जमीन एनए करण्याकरिता त्यांनी तहसील कार्यालय कागल येथे मूळ मालकाच्या वतीने अर्ज केला होता। या जमिनीच्या येण्याची कामाकरिता तक्रारदार यांच्याकडे अव्वल कारकून कारंडे यांनी 60,000 रुपयाची लाचेची मागणी केली होती। त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 30,000 रुपये रक्कम घेऊन येण्यास सांगितले। तक्रारदाराकडून 30,000 रुपयाची लाच रक्कम स्वीकार कारंडे यांना आज पकडण्यात आले। कारंडे यांच्या विरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला, सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, सुधीर पाटील यांनी ही कारवाई केली। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकार नावात जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।